मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। साधू संतांची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीला मोठं महत्त्व आहे। एकादशी दिवशी राज्यभरातील छोट्या मोठ्या संतांच्या दिंडी सोहळे पालख्यांचं पंढरपूरमध्ये आगमन होत असतं। या दिंडीतील बहुतांशी वारकरी नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान करण्यास महत्त्व देतात। कोरेगाव तालुक्यातील हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्यातील वारकरी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले होते। त्यावेळी समोरून सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री येत होते। दिंडी चालकांनी त्यांची औपचारिक भेट घेतली। आपल्या भागातील दिंडी आणि वारकरी आहेत हे लक्षात आल्यानंतर जयाभाऊ गाडीतून खाली उतरले। त्यावेळी रात्री 1:15 वाजला होता, तरीही नामदार गोरे वारकऱ्यांच्या भजनात सामील झाले। दिंडी चालक निलेश महाराज यांनी त्यांचं स्वागत केलं। दरम्यान वडूच्या माजी नगराध्यक्षा सौ मनीषा काळे आणि उद्योजक रवींद्र शेठ काळे यांच्या वतीने दिवंगत शंकरराव काळे यांच्या स्मरणार्थ दिंडी सोहळ्यास अन्नदान केले। यावेळी भाजपचे अध्यक्ष प्रदीप शेटे, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, माजी नगरसेवक प्रदीप खुडे, हरिभाऊ कुंभार उपस्थित होते। दरम्यान चालू वर्षी वारीचे अतिशय सुरेख नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कौतुकामुळे संपूर्ण मान मतदार आनंद आणि अभिमान व्यक्त होत आहे। जयकुमार गोरेजी, तुम्ही या वर्षी नवीन बेंचमार्क तयार केले आहे। स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले। अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली। महिला वारकऱ्यांकरता स्वच्छता गृहासोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली। त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या। जे जे करता येईल ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच यावेळेसचं वारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे। जयकुमारजी, तुम्ही इतके मोठे बेंचमार्क सेट केलेले आहेत की आता तुमचा विक्रम हा पुढच्या वर्षी तुम्हालाच मोडावा लागेल। खरं म्हणजे ज्यावेळी वारीचं नियोजन होतं त्यावेळी मी जयकुमारजींना सांगितलं होतं की जयकुमारजी, चांगल्या प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे। ही एक मोठी संधी असते की ज्यामध्ये आपण सेवा करू शकतो। त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की इतक्या। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर सुतार, पंढरपूर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।